क्युडीज आहे. विराज या फलंदाजाची कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आणि बच्चूने ठोकला तो षटकार हेमंतला. जर कॅच ड्रॉप झाली नसती, स्ट्राइक रोटेट झाली नसती, तर कदाचित हा षटकार आला नसता. गोलंदाज तयार हेमंत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा फटका भारी आहे बच्चूचा. चेंडू सीमा पार. आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट. पाच चेंडू आणि स्कोर झालाय तो मात्र 15 धावा. सुरुवात चांगली झाली 2-2 संघर्ष होता डहाणू संघाची. बच्चू मात्र सुरुवात चांगली करतो आणि ओव्हर कंप्लीट झाली हेमंत पाटीलची. स्कोर झालाय तो मात्र 15. टाळ्या वाजतायत. बॅटिंगने सुरुवात चांगली झाली. 4 ओव्हरची मॅच आहे ही दोन्ही टीमने याची नोंद घ्या. मनसे रायगड चषकामध्ये अंतिम रात्रीतील सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना आहे. पहिला संघ होता जो आजच्या रात्रीच्या क्वालिफाय मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय तो मात्र देवा 11 जीवदानी बामणडोंगरी संघ, ज्याने 2 मॅचेस जिंकून क्वालिफाय मॅच मध्ये प्रवेश केलाय. आता हा सामना जो संघ जिंकेल तो बामणडोंगरी टीमच्या विरोधात क्वालिफायची मॅच खेळेल. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये हा सामना जो सुरू आहे, त्यानंतर क्वालिफायची मॅच, त्यानंतर सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. 4 मॅचेस अजून बाकी आहेत. त्यामुळे खेळाडूंना आम्ही सातत्याने सूचना करतोय की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण जेणेकरून 4 मॅच आपल्याला सूर्योदयाच्या पूर्वी इथे पूर्ण करता येतील. कारण आता 2:48 झालेली आहेत, म्हणजे 2:45 वाजलेत आणि 4 मॅचेस आहेत, त्याही 4 ओव्हरच्या असणार आहेत. त्यामुळे आपल्याला थोडं वेगाने आणि फास्ट खेळावं लागणार आहे. ओव्हर नंबर 1 धावा आहेत त्या 15. 2-2 संघर्ष योद्धा डहाणू संघाचा. राकेश आलाय, हाताला स्पर्श झालाय, इथून मात्र चेंडू हातात येईना तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. राकेशने मागची मॅच मध्ये मुरबी संघाच्या विरोधात चांगली बॉलिंग केली होती. आता पुन्हा एकदा त्याला डहाणू टीमच्या विरोधात 2-2 संघर्ष योद्धा डहाणू टीमच्या विरोधात देखील आपल्या गोलंदाजीचा कारनामा दाखवावा लागेल. दुसरा चेंडू बच्चूला खरं तर प्रत्येक चेंडूवरती कदाचित षटकार हॅमरिंग जणू काही एखादा सातत्याने एखादी बिल्डिंग जरी पाडायची असेल तर एका जागेवरती सातत्याने हॅमरिंग करावं लागतं. कठीण दगड जर तुम्हाला फोडायचा असेल तर हातोड्याने एकाच जागेवरती हॅमरिंग करावं लागतं. तशा पद्धतीने बच्चू देखील गोलंदाजावरती हॅमरिंग करण्याचा प्रयत्न करतो. बच्चूचा फटका हवेत उलट्या बाजूने. दीपेश होता त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. नमित होता त्या ठिकाणी, माफी असावी. कॅच ड्रॉप झाली आणि इथून मात्र नमित पाटील प्रयत्न भरपूर होते. कमालीचा प्रयत्न झाला. असं वाटलं की कदाचित झेल आता देईल, पण कदाचित उलट्या बाजूने फिरल्या कारणाने कदाचित थोडं जजमेंट चुकलं आणि इथून सिंगल आली. बच्चू नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला आणि आता विराज, ज्याने चौकाराने सुरुवात केली होती या डावाची, त्या विराजच्या बॅट मधून आसमानी टोळा. कॅच 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 इथून पकडली आहे, सोडली आहे कॅच. असं वाटलं की कदाचित पकडली आहे. कॅच ड्रॉप. या चुका खरं तर थोड्या घातक ठरतायत. त्या मात्र रोहन अडप 11 42 तुर्बे टीमला थोडी खराब फिल्डिंग सध्या सुरू आहे. फटका भारी आहे बच्चूचा. लॉंग ऑन स्ट्रेट ठोकलाय तो षटकार. अशा फलंदाजांच्या कॅचेस जर तुम्ही ड्रॉप कराल नुकसान तर भोगावंच लागेल. पुन्हा एकदा बच्चूचा फटका. खेळाडू दूर आहेत. अंतर कापण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. बच्चूच्या बॅट मधून आलाय हा दुसरा
2-2 संघर्ष योद्धा डहाणू टीमला देखील माहिती आहे की रोहन हडप 42-42 तुर्भे टीमने मागच्या मॅच मध्ये 54 धावा अगदी 3च ओव्हर मध्ये आय थिंक चेस केल्या होत्या. त्यामुळे या संघाच्या विरोधात आपल्याला चांगली टोटल हवी आहे. त्यासाठी बच्चू आणि विराची ही बॅटिंग 2 ओव्हर मध्ये स्कोर झालाय तो मात्र 28 धावा. 2 ओव्हर 2-2 संघर्ष योद्धा डहाणूचा स्कोर आहे 14 धावांच्या सरासरीने 28 धावा. आदरणीय उद्योजक जगदीश देशमुख साहेब, उत्तमजी देशमुख आणि मनोहरजी पवार खरं तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि हा संघ इथून 28 धावसंख्येला इथून त्याच ट्रॅकवरती बॅटिंग करत हाच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवत किती स्कोर उभारेल तो मात्र रोहन हडप 42-42-11 तुर्भे टीमच्या विरोधात. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल अभयला, कारण फलंदाजांना भय नाहीये. त्यासाठी अभयला आणण्यात आलंय. बघूया अभयची ओव्हर कशी पडेल. पहिलाच बॉल समोर केले, लॉंग मध्ये खेळाडू तैनात आहे. शरीराचा वापर, खाली झुकला, चेंडू त्याने अडवला, फेक देखील केली, एक सिंगल मिळाली. बच्चू आता स्ट्राईक वरती आलाय. खरं तर बच्चूने 2 षटकार 2 चौकार खेचलेत. बच्चूची चेंडूला पिक करण्याची कॅपॅसिटी चांगली आहे. खरं तर बच्चू ज्यावेळी गोलंदाजाचा चेंडू रिलीज होतो त्यावेळी त्याच्या टप्प्यावरती त्याचं ऑब्झर्वेशन असं आणि चेंडू परफेक्ट पिक करून तो मात्र सध्या चौकार षटकारांची बॅटिंग 2-2 संघर्ष योद्धा डहाणू संघासाठी पेश करतोय. गोलंदाज तयार अभय. अभयचा हा चेंडू ऑफ स्टिक उखाडून काढली. बच्चूला परतावा लागेल. मोठी विकेट, पहिला झटका टीम डहाणू साठी. अभयने भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला आणि बच्चूला इथून माघारी पाठवलं. खरं तर वेगाने इथून बीट केलं अभयने ते मात्र बच्चूला. खरं तर आज श्रीराम नवमीचा हा दिवस आणि अभय ज्याला कुठलंही भय नाही. फलंदाज बच्चू समोरून मात्र आक्रमण चढवत होता. 2 षटकार 2 चौकार त्याने लगावले होते, पण अभय ज्या हिमतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, वेग भरपूर आहे. अभयच्या बॉडी लँग्वेज कडे तुम्ही पाहिलं ना तर त्याच्याकडे वजन तेवढं नाही, पण गोलंदाजीमध्ये मात्र वजन अगदी इम्पॅक्टफुल बॉलिंग तो पेश करतो. जसं म्हटलं ना की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, अशी गोलंदाजी सध्या अभयची सुरू आहे. वेग भरपूर आहे, टप्पा चांगला आहे. समोर मात्र नवीन फलंदाज आला जितेन. अभयचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. टीम 2-2 संघर्ष योद्धा डहाणूचा स्कोर आहे 30 धावा. 2 ओव्हर 2 चेंडू संपले, 30 धावा आहेत. अजून या इनिंगचे 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये मनसे रायगड चषकामध्ये चांगला स्कोर सेकंड राऊंड मध्ये उभारू शकतो 2-2 संघर्ष योद्धा डहाणू संघ. गोलंदाज अभय तुर्भे टीम कडून. अभयचा हा चेंडू पुन्हा एकदा अभयच्या चेंडूवरती व्हाईट बॉल इथून पंचांनी घोषित केलाय. बॅक टू बॅक व्हाईट. इथून मात्र गोलंदाज अभय टाकत असताना यस पंचांना वाटलं म्हणून पंचांनी इथून रेफर केलंय. थर्ड अंपायर आहेत, डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चार ओव्हरची ही मॅच आहे. रोहन हडप यांनी पुरस्कृत केलेला संघ तुर्भे संघ सध्या बॉलिंग करतो. अभयने आधी देखील व्हाईट चेंडू टाकला होता, आता देखील पुन्हा पंचांकडून डिसिजन आला, पण या ठिकाणी थर्ड अंपायर सांगतायत की हा चेंडू मात्र फेअर आहे, अर्थात व्हाईट बॉल नसेल. एक्स्ट्रीमली सॉरी फ्रॉम अंपायर, कारण डिसिजन या ठिकाणी आलेलं आहे. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल होता तो मात्र अभयचा आणि या चेंडूने मात्र आता जितेन
नेक्स्ट बॉल वरती चांगल्या स्ट्रॅटेजीने अर्थात तीक्ष्ण दृष्टीने अभयच्या गोलंदाजीची पाहणी तो करेल. पुढे आला होता अभय या ठिकाणी तू मय धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय जितेन अडकलाय आणि या दरम्यान वाईट दिला पंचानी मग बॅटर इथून आउट. चला यानंतर हा सामना जो संघ जिंकेल तो मात्र देवा 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाच्या विरोधात क्वालिफायची मॅच खेळेल. पंचांचा निर्णय या ठिकाणी येतो. फेअर डिलिव्हरी बॅटर आउट. अभयचा लगातार दुसरा डॉट बॉल. खरं तर tenniscricket.in या टेक्निकल ऑपरेटर आणि या संपूर्ण वाहिनीचंही तेवढंच कौतुक आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा ते कव्हर करत असतात. त्याचबरोबर योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर अंपायरला ते JP पॅनलचे खरं तर हे उत्कृष्ट अंपायर आहेत. संपूर्ण भारतभर ज्या पॅनलची अंपायरिंग आपण पाहत असतो मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची स्पर्धा असू द्या, सुप्रीमो चषक असू द्या, टेनिस बॉल क्रिकेटचा अत्यंत मानाचा चषक म्हणजे सुप्रीमो चषक, या स्पर्धामध्ये JP पॅनलच्या अंपायरिंगची तेवढी सारीफ असे त्याच पॅनलचे अंपायर आहेत जे मात्र चांगले अंपायरिंग करतात. 2 बॉल अभयचे इथून लगातार आलेत, विकेट देखील आली आणि आता अभय पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. त्या वर्चस्वाला इथून थोडं उत्तर देण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मनसे रायगड चषक. खतरनाक कॅच पकडली ती मात्र गोलंदाज अभयने. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलिंग करत असताना चेंडू हवेत होता, प्रयत्न सुरू केले आणि हाती आलं ते मात्र यश, झटका मिळाला. कॅच ऑफ द नाईट. थँक्यू डीजे. रोहन हडप 42-42 तुर्भे टीमच्या अभयने या मॅच मध्ये 2-2 संघर्ष होता. डहाणूला या ओव्हर मध्ये थोडं बॅकफुट वरती ढकललं कारण अवघ्या 3 धावा त्याने 5 चेंडू मध्ये खर्च केला. शेवटचा बॉल ओव्हर कंप्लीट. चांगली बॉलिंग टाकली ती मात्र अभयने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अभयच्या बॉलिंग साठी. 2 ओव्हर मध्ये स्कोर होता. 2-2 संघर्ष होता डहाणू संघाचा 28. असं वाटलं की मोठा स्कोर उभा राहील पण तिसऱ्या ओव्हर मध्ये नियंत्रण मिळवलं अभयने. धावा दिल्या त्या मात्र अवघ्या 2च धावा दिल्यात. खरं तर 3 धावा आणि स्कोर झाला धावा फलकावरती तो मात्र 31. यस माफी असावी. 2च धावा, एक धाव त्या ठिकाणी काउंट करण्यात आले पण तिथं रनआउट होता. यस टेक्निकल मिस्टेक. 30 धावा 28 होत्या या ओव्हर मध्ये 2 आल्या, 30 धावा झाल्यात. 3-0 30 ऑन बोर्ड. खतरनाक अभयने गोलंदाजी केली. रोहन हडप 42-42 11 तुर्भे टीमला
खरं तर एक कॉन्फिडन्स दिला त्या तिसऱ्या ओव्हरने अभयच्या. चला लगेच गोलंदाजीला सुरुवात करा. गोलंदाजाला ही सूचना असेल. भाविक आलाय लास्ट ओव्हर मध्ये, खतरनाक बॉलिंग केली. संघाला कमबॅक हवं होतं ते कमबॅक करून दिला अभयने. आता आलाय तो मात्र लास्ट ओव्हर मध्ये भाविक. पहिल्याच बॉल मध्ये इथून डॉट बॉलची फेक. विकेट किपर इन ऍक्शन आणि डॉट बॉल इथून आलाय विराज, जो सलामीच्या भूमिकेत आलाय. 2-2 संघर्ष होता. डहाणू संघाला संघर्ष करायला आता भाग पाडलं ते मात्र तुर्भे टीमने, कारण स्कोर मागच्या 7 चेंडूपासून थांबलाय, जिथे मात्र अवघी 1 धाव फलंदाजांच्या बॅटमधून आलेली मागे 7 बॉलमध्ये. फटका भारी आहे विराजच्या बॅटमधून मिड विकेटला. हा सुपरसॉनिक षटकार. पॉवरफुल स्ट्रोक होता तो मात्र विराजचा. स्कोर झाला या सिक्सरने 36. रोहित शर्माची आठवण करून देणारा विराजचा हा षटकार. फुल पॉवरफुल शॉट. पुन्हा एकदा विराजने इथून खेचला चेंडू. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय असं वाटलं की कदाचित 1 धाव तर कंप्लीट होती. धनुष होते त्या ठिकाणी. एकच धाव इथून मिळेल. स्कोर मात्र 1 धाव्याने वाढेल. स्कोर झालाय तो मात्र 37. लास्ट ओव्हर सुरू आहे पहिल्या डावाची आणि 2-2 संघर्ष होता. डहाणू चांगला स्कोर उभारायचा आहे. धनुष आणि विराज. भाविकचा हा 4था बॉल असेल. फटका भारी आहे, भरपूर उंच आहे. पकडली कॅच. फलंदाज आउट. परतावा लागेल ते मात्र फलंदाजाला. चौथा चेंडू 37 धावा. खरं तर या फटक्यामध्ये उंची अधिक होती, लांबी कमी होती. त्या कारणास्तव फलंदाज भरपूर उंच चेंडू केला. अदरवाईज हा चेंडू जर फ्लॅट गेला असता तर कदाचित हा षटकार असता. स्कोर येतो मात्र 37. 4 बॉल इथून कंप्लीट केलेत भाविकने. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आलाय तो मात्र भूमित. ज्या भूमितने मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली. आपल्या गोलंदाजीने त्याने 3 विकेट मिळवल्या होत्या. आता बॅटिंग साठी आलाय भूमित. समोर येतो भाविक. भाविकचा हा चेंडू भूमित साठी. स्ट्राईक राखायची आहे स्वतःकडे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती मात्र भूमितला. चला खेळाडूंना खरं तर ही शेवटची वॉर्निंग असेल की आपण आयोजकांच्या वतीने खरं तर आपल्यासाठी या सूचना आहेत की आपण पंचांशी कुठलाही खेळाडू वाद घालण्याचा प्रयत्न करणार नाही. फलंदाज इथून आउट झालाय. भूमितला परतावा लागेल. स्कोर 37 वरती आहे. अंतिम बॉलची फेक इथून आता बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला आपण लगेच इंटरवा. 37 धावा आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 होत्या. मागच्या 11 चेंडू मध्ये धावा आल्यात त्या मात्र अवघ्या 9. 11 बॉल मध्ये 2-2 संघर्ष होता. डहाणूच्या धावा आल्या त्या मात्र 9. अभयची ओव्हर खरं तर या मॅच मध्ये महत्वाची ठरली. अवघ्या 2 धावांचं षटक त्याने टाकलं आणि स्कोरला थांबवण्याचं काम केलं त्या अभयने. आणि आता मात्र वेल फिनिश करतोय तो भाविक. पण अंतिम बॉल आहे. 37 झालेलं आहे. 40 पार घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल नवीन गेलेला फलंदाज मिहीर. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे. हवेत खेळलेत. एक केलीये कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत. 2 धावांचा प्रयत्न इथे फसलाय. 1च धाव. बॅटर आउट. 38 धावा उभारल्या. 2-2 संघर्ष होता डहाणू या टीमने आणि 39 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय.
ते मात्र रोहन हडप 42-42 11 तुर्बे टीमला. टार्गेट इथून सेट झालंय 39 धावसंख्येचं. चांगली बॅटिंग पेश केली होती ती मात्र विराजने, त्याला साथ दिली ती मात्र बच्चूने. बच्चू आणि विराज परतले त्यानंतर मात्र स्कोर थांबला. तो मात्र फक्त 38 धावा आणि आता 39चं टार्गेट आहे. फलंदाज आपण लगेच रवाना व्हा. रोहन हडप 42-42 11 तुर्बे टीमच्या फलंदाजांना रिक्वेस्ट असेल की आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची. आधीच स्पर्धेला खरं तर खूप उशीर झालाय कारण 3 वाजलेत, पहाटेचे 3 वाजलेत. अजूनही 4 मॅचेस खरं तर बाकी आहेत. त्यामुळे मी खेळाडूंना रिक्वेस्ट करेल की टाइम आपण घेऊ नका कारण आपण भरपूर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये आलेला आहात. कदाचित ही स्पर्धा कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा खूप दूरवरचा प्रवास करावा लागणार आहे. सातत्याने स्पर्धा आपण खेळत असता त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा तुमच्यासाठी अगदी नेहमीचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आपण टाइम मात्र इथे मॅनेज करा. आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील भाईंची ही स्पर्धा खरं तर भाईंच्या स्पर्धेमध्ये सुसज्ज असं क्रीडांगण, भव्य दिव्य स्टेज इथे उभारला आहे आणि प्रभू श्रीरामांच्या नवमी निमित्ताने उभारलेली ही स्पर्धा. खरं तर जे टॉवर इथे लावण्यात आले, लाईटचे जे टॉवर, ललित मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने जे टॉवर इथे लावण्यात आलेत, प्रत्येक टॉवरवरती आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळींचा फोटो तुम्ही बघू शकता. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा देखील बॅनर आपण पाहतो. त्यानंतर अमित साहेब ठाकरे असतील, शर्मिलाताई ठाकरे असतील, बाळा नांदगावकर साहेब असतील, आदरणीय माजी आमदार राजूदादा पाटील असतील, त्याचबरोबर नितीनजी सरदेसाई साहेब असतील, शिरीषजी सावंत साहेब असतील, मनसेचे ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे ते अविनाशजी जाधव साहेब असतील आणि त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक जितेंद्रभाई पाटील यांचा देखील बॅनर तुम्ही बघू शकता. भव्य दिव्य स्पर्धा, 39 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. टीम रोहन हडप 11 तुर्बे संघाला. सेकंड इनिंग इथून सुरू होईल. 39चं टार्गेट इथून सेट झालंय. कशा पद्धतीने फलंदाजांची बॅटिंग इथून मात्र सुरू होईल. खरं तर तुर्बे टीमने पहिल्या राऊंड मध्ये जो स्कोर चेस केला होता, चेसिंगची जी नेहमीच आवड असणारे फलंदाज आहेत ते म्हणजे नमित पाटील आणि त्यांच्या साथीला तो मात्र भूषण पाटील. गेम इज ऑन. 39चं टार्गेटला इथून होतीये सुरुवात. पहिला गोलंदाज तयार आहे तो मात्र नितीन, वेगवान बॉलर पॉवर प्ले मध्ये. पहिलाच बॉल फटका भारी आहे नमित पाटीलच्या बॅट मधून. तिथे मात्र खेळाडू तयार आहे. पहिली सिंगल इथून ओपन होईल. टीम 39 रनचा पाठलाग इथून करते आणि नमित पाटीलने शुभारंभ केला, श्री गणेशा केला धावसंख्येचा, तो एकेरी धावेने. आता खरं तर प्रेक्षकांची नजर भूषण पाटीलच्या फलंदाजीकडे, कारण तुर्बे संघाचा नवी मुंबईचा हा स्टार प्लेयर सध्या बॅटिंगसाठी उतरलाय. फिल्डिंगमध्ये थोडा चेंजेस आणला जातोय. भूषण पाटीलसाठी खरं तर एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरत असताना 2-2 संघर्ष होता. डहाणू चला, टाइम जास्त घेऊ नका, ही महत्वाची सूचना आपण कायम लक्षात घ्या आणि त्यानुसार आपला सर्वोत्तम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवायचा. मनसे रायगड चषकाची स्पर्धा जिंकायची आहे या उद्देशाने मात्र इथून मात्र वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न
डेंजर झोन कडे फलंदाज नमित पाटील. एक्झॅक्ट घडलंय काय? पॉपिंग क्रीज पासून दूर होता का? लाईन क्रॉस केली आहे का? पोहोचलाय का फलंदाज? डेंजर झोन आहे. खतरनाक थ्रो इथून केला खेळाडूने. विकेट किपरने देखील हुशारीने इथून मात्र चेंडू स्टंप वरती लावण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान मात्र डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज नमित पाटील सेफ आहे की आउट आहे याचा निर्णय येईल आणि बॅटर आउट. फलंदाज इथून बाद. नमित पाटीलला इथून परतावा लागेल. झटका मोठा आहे तो मात्र तुर्भे संघासाठी. डीजे नमित पाटील इथून आउट होत आहे. तुर्भे संघासाठी ही खरं तर मोठी विकेट आहे आणि डहाणू संघाच्या जी फिल्डिंग झाली त्या खेळाडूचं तेवढंच कौतुक आहे. थ्रो त्याने वेगाने केला आणि विकेट किपरचं त्याहूनही अधिक कौतुक आहे. विवराज चांगली विकेट किपिंग त्यांनी करत. खरं तर ही विकेट किपरच्या हुशारीने मात्र टीम 2-2 संघर्ष होता डहाणूला मिळाली. स्कोर 39 चा चेस करायचा आहे. पहिली धाव आणि त्यानंतर मात्र नमित पाटील इथून आउट झाला रनआउटच्या स्वरूपात. नवीन बॅटर रवी आलाय. अजूनही 38 इथून चेस करायचा. समोर येतो मात्र गोलंदाज नितीन, वेगवान बॉलर. रवीसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू विकेट किपर युवराजच्या हातामध्ये. ही गोलंदाजी खरं तर 2-2 संघर्ष होता डहाणूसाठी. पहिल्या राऊंड मध्ये देखील आपल्या गोलंदाजीने विपक्षी टीमला थांबवलं होतं. भूमी 11 RCC राया टीमला 5 ओव्हरमध्ये 32 धावसंख्येवरती रोखलं होतं तर डहाणू संघाच्या गोलंदाजीने. आणि आता तुर्भे संघाच्या फलंदाजीला पहिल्याच ओव्हरमध्ये इथून मात्र थोडं नियंत्रणात ठेवत असताना नितीन. फुल टॉस, खराब चेंडू. त्याचा भरपूर समाचार घेतलाय. रवीने पाठवलाय चेंडू. चेंडूवरती फुल टोल वसूल केला रवीचा. तुर्भे संघाचा एक्सपिरियन्स बॅटर रवीच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. नितीनचा हा चेंडू यशच्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड यॉर्कर चेंडूचा मारा केला. टो क्रशिंग. लगेच पलटवार केला. आधी रवीने सिक्सर मारला त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉल वरती त्याने दांडी गुल केली. कभी तेरी तो कभी मेरी अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये. मैदानामध्ये टीट फॉर टॅट झालंच पाहिजे आणि ते चांगलं प्रत्युत्तर दिलं त्या नितीनने. स्कोर येतो मात्र रोहन हडप 42-42 11 तुर्भे टीमचा. धावसंख्या 7. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती मात्र टोटल 32 धावसंख्येची. चेंडू आहेत ते मात्र 19. अर्थात नितीन पॉवर प्ले मध्ये 5 चेंडू त्याने टाकलेत आणि 7 धावा. 2 विकेट आउट झाले तुर्भे संघाच्या. एक नमित पाटील जिथे अतिघाई केली आणि त्यानंतर मात्र रवी ज्याला क्लीन बोल्ड करत फलंदाज रवी परतलाय. शेवटचा चेंडू
लास्ट बॉल बॅटला ब्रश झाला. फर्स्ट स्लिप कडे चेंडू. ओव्हर इथून पूर्ण झाली. नितीनने पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजीची दहशत दाखवत 7 धावा 2 विकेटचं पतन झालंय. आता 18 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 32. जर का हा सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या विरोधात फलंदाजांना खरं तर 18 मध्ये 32 पाहिजेत. 31 जरी केल्या तरी सुपर ओव्हरच्या चान्सेस आहेत. प्रेक्षकांसाठी आता जो शेवटचा लकी ड्रॉ इथे केला जाणार आहे. हा सामना इथे समाप्त झाला की प्रेक्षकांसाठी जो स्पोर्ट्स सायकल साठी असणारा लकी ड्रॉ आहे तो मात्र केला जाईल. कोणता प्रेक्षक आज स्पोर्ट्स सायकल घेऊन जाईल त्यासाठी लकी ड्रॉ हा सामना संपल्यानंतर केला जाईल. डहाणू आणि तुर्भे या 2 संघामध्ये खरं तर हा सामना सुरू आहे. पण तुर्भे संघाचा भूषण पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत 222 संघर्ष योद्धा डहाणू या संघाच्या विरोधात तुर्भे संघाला एक विजयाचा आशेचा हा किरण आहे. आणि इथून मात्र भूषणचा हा फटका. संयमाने खेळतो भूषण. त्याला माहिती आहे की ही मॅच खरं तर अजूनही डहाणू संघाकडे पूर्णपणे गेलेली नाही आहे. कारण चेंडू 17 आहेत. स्कोर हवा आहे तो मात्र 31. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस आणला जातोय. भूषण पाटील लेफ्ट हँड बॅटर आहे. साथीला नवीन बॅटर आलाय तो मात्र नितीन. भूमित ज्या भूमितने मागची मॅच विकेट हॅट्रिक घेतली होती तो हा खेळाडू आहे. आणि भूमितच्या गोलंदाजीवरती एक चॅलेंजिंग बॅटिंग करावीच लागणार आहे ती मात्र नितीनला. चला नो टाइम वेस्ट. स्कोर येतो मात्र 8. पाहिजे धावा अजून 31. भूमितचा चेंडू क्लीन बोल्ट. फलंदाजाची एंट्री. रोनित पाटील. खरं तर तुर्भे संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. त्यानंतर मिळालेलं 39 रनचं टार्गेट आणि सातत्याने गमावलेल्या विकेट. 3 विकेट 8 चेंडूच्या आतमध्ये तुर्भे टीमने गमावल्यात. आता मात्र रोनित पाटील आलेत. साथीला भूषण पाटील. गोलंदाजी करतोय तो मात्र भौमित ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. पुन्हा आपल्या गोलंदाजीची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना भौमित ओव्हर नंबर 2 मध्ये. फटका आला रोनितच्या बॅट मधून. एका धावेवरती थांबवलं जाईल. भूषण पाटील ज्याच्यावरती दारोमदार आहे ती मात्र तुर्भे संघाची. कारण इथून सामना थोडा स्लो केलाय आतापर्यंत तरी. कारण जे हवाई हल्ले चढवायचे ते मात्र आतापर्यंत तेवढे चढवलेले नाही आहेत. 9 चेंडू आणि 9 धावा झालेले आहेत. 15 चेंडू इथून बाकी आहेत आणि 15 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 2 धावांचं इक्वेशन आहे. अर्थात 12चा रिक्वायर्ड रन रेट तुर्भे संघासाठी आहे. रोहन हडप 42 11 तुर्भे संघासाठी. 15 चेंडू 30 धावांची गरज. भूषण पाटीलचा फटका ऑफ साइडला. इथून चांगला स्ट्रोक त्याने खेळलाय. एकच धाव. ग्राउंड शॉटचा वापर. भूषण सध्या इनिंग बॅलन्स करण्याचं काम करतोय. 14 बॉल बाकी असणार आणि 14 बॉल मध्ये धावा पाहिजे 29. प्रत्येक ओव्हर मध्ये एक बाउंड्री जर आली तर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्कोर जरी कमी वाटत असला तरी देखील एखादी बाउंड्री गरजेची. आणि ती बाउंड्री या ओव्हर मध्ये आलेली नाहीये भौमितच्या विरोधात. 4 बॉल 3च धावा आहेत. रोनित पाटील ते आक्रमण भौमित वरती चढवणार का? रोनितच्या बॅट मधून फटका ऑन साइडला. खेळाडू पुन्हा काउफेस वरून पुढे आले. बॉल हातामध्ये गॅदर करून फेक केली तोपर्यंत सिंगल. काय षटक हाताळतोय तो मात्र भौमित.
2-2 संघर्ष होता डहाणू जगदीशजी देशमुख साहेबांचा हा संघ आणि भौमिकचे हे षटक 5 चेंडू आणि अवघ्या धावा दिल्या त्याने 4 स्कोर 39 चेसिंग सुरू केलंय आणि धावा आहेत त्या फक्त 11. रोहन हडप 42 तुर्बे संघासाठी भूषण पाटील हा खेळाडू ऑन स्ट्राइक आहे. रिव्हर्स शॉट सुपर शॉट खेचलाय चौकार भूषण पाटीलने. ओव्हर धावा झाल्यात 15. 12 चेंडू विजयासाठी धावा पाहिजे 24. 12 चेंडू 24 धावा संख्येची गरज आहे. आज श्रीराम नवमीचा दिवस. राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गाव आहे असा रघुनंदन आम्हा सदैव वंदनीय आहे. सर्वांना रामनवमीच्या श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. स्पर्धेचे आयोजक मनसे रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाईंकडून सर्वांना मात्र श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊया गोलंदाजी मार्कवरती आलाय काशीनाथ. समोर खेळलेत 12-24 ची गरज आहे. सिंगल धाव. खरं तर इथून सामना बदलण्यासाठी आता भूषण पाटीलला कदाचित रिस्क घ्यावी लागेल कारण 11 बॉल 23 ची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती वय वर्ष 47 ज्यांनी 31 वर्ष क्रिकेटचा अनुभव आपल्या डहाणू संघासाठी दिलाय तो काशीनाथ ज्याने मागच्या मॅच मध्ये 3 धावांचं षटक टाकलं होतं. पण आता भूषण पाटीलला आपला नॅचरल गेम खेळावा लागेल कारण 11 बॉल 23 धावांची गरज आहे टीम तुर्बेला. भूषण साठी हा चेंडू मागे टाकण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलची फेक झाली. एक धाव कमी झाली. आता 11 बॉल पाहिजे धावा 22. भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये डगआउट मध्ये बसलेले सर्व खेळाडू एक विजयाच्या अपेक्षेने पाहत आहेत आणि आता खरं तर काशीनाथचं नवीन स्ट्रॅटेजी काय असेल. एका स्ट्रॅटेजीचा अवलंब त्याने जरूर केला. मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण आता पुन्हा तो सज्ज होतोय भूषण पाटीलच्या विरोधात. ही लढाई चांगली राहील भूषण पाटील आणि काशीनाथ मध्ये. 11 बॉल 22. तुर्बे कट्टा बॉईज यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी भूषण पाटीलला 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर रोनितला देखील ते कॅश प्राइज असेल. तर कट्टा बॉईज ने कॅश प्राइज लावलंय आणि कोण खरं तर रोनित षटकार मारेल का भूषण मारेल पण सामना आता कोण जिंकून देईल हे महत्वाचं आहे. 11 बॉल 22. भूषणच्या बॅट मधून फटका फसलाय. फलंदाज आउट. बिग विकेट मोठी विकेट गोल्डन मोमेंट आहेत तर डहाणू संघासाठी कारण कोहिनूर हिरा टिपलाय तो मात्र काशीनाथने अनुभव दाखवला. विकेट कमावली भूषण पाटीलची. आता मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगतदार अवस्थेत येईल. अजून बॅटिंग शिल्लक आहे पण सामना पोहोचलाय 10 चेंडू 22 धावा. भूषण आउट झाला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चिन्मय. सामन्यामध्ये चेंडू शिल्लक राहिलेत आता 10 धावा पाहिजे ती मॅच जिंकण्यासाठी 22. कट्टा ग्रुपने खरं तर कॅश प्राइज लावलं. कट्टा बॉईज
या ग्रुपने आणि 4च षटकारांचा हा सामना आहे. कट्टा बॉईजला असं वाटतं की कदाचित फलंदाजांनी 4च चेंडूमध्ये मॅच फिनिश करावी, पण कट्टाने गोलंदाजाची थट्टा करण्याचं जे कॅश प्राईज लावलं तिथे काशीनाथने मात्र विकेट कमावली. मॅचमध्ये मजा आता येईल, कारण आता काशीनाथ देखील पुन्हा आपल्या फ्लोमध्ये बॉलिंग करतोय. फटका चिन्मयच्या बॅटमधून घनगळ चेंडू चाललाय. एकच धाव, सिंगल मिळेल. 9 चेंडू, आता गरज आहे ती 21 धावांची. मनसे रायगड चषकाची खरं तर अंतिम रात्रीतील ही मॅच रोमहर्षक सामना जरूर होईल. डहाणू संघ देखील इथून आपला सर्वतोपरी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे मात्र रोहन हडप 42-42-11 तुर्भे संघ हा देखील तेवढेच एफर्ट्स लावतोय. कारण मॅच 9 चेंडू, धावा पाहिजे ती मॅच जिंकण्यासाठी, ते मात्र 21. फुल टॉस, भरपूर उंच आहे, अडवलाय चेंडू, पण मागे मागे बॅकअप साठी खेळाडू नाहीये. बॉल थांबलाय, बाउंड्री लाईन पार जाण्यापासून चेंडू मात्र थांबलाय. गुड फिल्डिंग, कमालीचे प्रयत्न सुरू आहेत. 2-2 संघर्ष होता डहाणू टीमच्या खेळाडूकडून. कदाचित थोडी दुखापत त्याला जाणवत असावी. एकदा पाहणी करा. 2 धावा इथून मिळाल्या, 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. कदाचित हा चेंडू जर त्याने जंप घेतली नसती, उडी त्याने घेतली नसती, तर कदाचित हा षटकार गेला देखील असता. पण आता या 2 धावांनी स्कोर 39चं टार्गेट चेस करत असताना जाऊन पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवरती. आणि येणारे 8 बॉल टीम तुर्भे संघाला धावा पाहिजेत, त्या मात्र 19. काहीही होऊ शकेल या मॅच मध्ये. डहाणू संघ देखील विजयाच्या दिशेने पाऊल टाकतोय, पण फलंदाज रोनित पाटीलच्या या बॅटिंगने देखील तुर्भे संघाची पावलं विजयाच्या दिशेने पडत आहेत. रोनितचा हा फटका ऑन साइडला लॉफ केलाय, पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट. रोनित पाटील देखील इथून बाद. जीवदानी बामण डोंगरीचा कर्णधार आपण देखील स्टेज कडे येऊन थांबा. आता हा सामना 7 बॉल विजयासाठी रन्स पाहिजे ते 19. काशीनाथ या गोलंदाजाची ओव्हर, अनुभवाचं गाठोड या खेळाडूकडे. 47 वय वर्ष, 31 वर्षाचा प्रदीर्घ काळ डहाणू क्रिकेटसाठी त्याने दिलाय आणि अनुभव काय असतो त्याचा उत्तम नमुना त्याने पेश केलाय. पण हा सामना अजून संपलेला नाहीये तुर्भे संघासाठी देखील. गेम इज ऑन. तुर्भे की डहाणू, रोमहर्षक मॅच. पहाटेचे खरं तर 3:30 वाजलेत, पण या स्पर्धेचा रोमांच काही संपलेला नाहीये. चांगला सामना आहे आणि इथून मात्र क्लीन बोल्ड. काशीनाथ याने प्लेड ऑन, विकेट गोज डाऊन. धक्का आहे खरं तर तुर्भे संघाला आणि डहाणू संघाचा खरं तरी विकेट घेतल्यानंतरचा जल्लोष
येईल, पण त्या मॅचला फिनिश करण्यासाठी फलंदाज उभा आहे तो मात्र चिन्मय आणि त्याला साथ देईल राकेश. 6 बॉल 19, जास्त वेळ घेऊ नका. मनसे रायगड चषकाची अंतिम रात्र, पहाटेची वेळ, प्रभू श्रीराम नवमीचा हा दिवस आणि आता 6 चेंडू 19 धावा. गोलंदाज असेल प्रशांत, फलंदाज स्ट्राइक वरती आहे तो मात्र चिन्मय. 6 बॉल 19, 18 जरी केला तरी सामना टाय होऊ शकतो. म्हणजे सुपर ओव्हरची चान्स देखील तुर्भे संघासाठी असेल. गोलंदाज सय्या, लास्ट ओव्हर, अंतिम ओव्हरला प्रारंभ. थांबला गोलंदाज प्रशांत. मॅच महत्वाची आहे, सामना महत्वाचा आहे. 19 धावा त्याला वाचवायच्या आहेत. नहीं खर तर काही होऊ शकेल, कुछ भी हो सकता है इस मैच में. पहिला वेगवान, त्यावरती कडा प्रहार, ठोकलाय षटकार. चिन्मयने सामना पुन्हा एकदा जिवंत केलाय तो तुर्भे संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला हा षटकार ठोकत चिन्मयने इथून हल्ला बोल करत हा सामना आता 6-19 चा सामना 5-13, आता 3-13 करा तर गोलंदाजाची फलंदाजाची त्याही पेक्षा आमच्या प्रेक्षकांची देखील आता उत्कंठा वाढलेली आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. मनसे रायगड चषकामध्ये डहाणू आणि तुर्भे संघाच्या या मॅच मध्ये खरं तर कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता जास्त आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. प्रशांत गोलंदाजी करतो, चिन्मय उभा आहे. 5 फलंदाज आउट झाले. खरं तर थोडी शांतता होती तुर्भे संघाच्या डगआउट मध्ये, पण चिन्मयचा हा एक षटकार थोडा इम्पॅक्ट टाकून गेलाय. पण अजूनही मॅच पूर्णपणे ना तुर्भे टीमच्या खात्यात आली ना डहाणू टीमच्या खात्यात आली. 2-2 संघर्ष होता. डहाणू जो संघ बॉलिंग करतोय, जगदीशजी देशमुख साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ, तर बॅटिंग करतोय तो मात्र रोहन हडप साहेबांनी पुरस्कृत केलेला. रोहन हडप 42-42 तुर्भे संघ. 5 बॉल 13 पाहिजेत. बॅटला ब्रश झालाय, धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण चिन्मय ऑन स्ट्राइक सध्या इन फॉर्म आहे. चांगल्या टच मध्ये चेंडू त्याच्या बॅट वरती येत आहेत. पूर्णपणे मॅच मी काढेल, मी संघाला जिंकून देईल हा कॉन्फिडन्स आहे चिन्मयकडे. तर प्रशांत देखील त्या आत्मविश्वासाने डहाणू संघासाठी गोलंदाजी करतोय. खरं तर अंगाचा थरकाप उडवणारी ही मॅच. 4 बॉल रन्स पाहिजे त्या मात्र 13. 12 जरी केला तरी सामना टाय होऊ शकेल. भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोली सर्व आमच्या आयोजकांची टीम देखील आता या सामन्यामध्ये, काही जे झोपले होते ते देखील जागे झाले असा सामना आहे. 4 बॉल 13. गोलंदाज थांबलाय प्रशांत. कोण जिंकणार? हु विल विन? डहाणू की तुर्भे? तुर्भे की डहाणू? 4 बॉल 13. प्रशांतचा चेंडू, चिन्मयचा फटका. व्हाट अ शॉट, वाव मोमेंट, सुपर शॉट. प्रशांत वरती आणखीन एक सिक्सर. जरी किती क्लोज असला तरी टाइम आपण वेस्ट घालू नका कारण अजून मॅचेस बाकी आहेत. त्या मात्र 3. जीवदानी बामणडोंगरी संघाचा कर्णधार आपण स्टेज कडे येऊन थांबा. स्पीड अप करा. 3 बॉल 7 धावांची गरज. 3 बॉल 7. चला पूर्णपणे आपली फिल्डिंग स्प्रेड करा. डहाणू संघ 2-2 संघर्ष होता. डहाणू आधी मैदानावरती शांतता होती. प्रशांत आला आणि पूर्णपणे जल्लोष येतो सध्या तुर्भेकडे. पण येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. कदाचित पहिली सुपर ओव्हर होईल का? मनसे रायगड चषकाची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. प्रेक्षकांचा आवाज, पहाटेची वेल, झोपलेले सर्व जागे झालेत. गेम इज ऑन. 3 बॉल 7. प्रशांतचा हा चेंडू इथून मात्र डॉट बॉल.
मॅच अजूनही बाकी आहे. 2 बॉल 7. चिन्मय एक षटकार जर त्याने खेचला तर सामना टाय होईल आणि पहिली सुपर ओव्हर कदाचित या स्पर्धेची आम्हाला बघायला मिळेल. आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील भाईंनी आयोजित केलेली ही स्पर्धा, भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोलीने घेतलेली मेहनत आणि या स्पर्धेची भव्यता तुम्ही बघू शकाल. आणि आता हा सामना 2 बॉल 7. डहाणू इथून कानोर बॉईज संघ आपण आला असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करा. 2 बॉल 7. प्रशांतने हा चेंडू इथे वाईड हाताळलाय. 2 बॉल आता 6. प्रशांत की चिन्मय की प्रशांत. बॅटिंग करतो तुर्बे, फिल्डिंग करतो डहाणू. प्रेक्षकांचा स्टँड आता पूर्णपणे जागा झालाय. आता कोणाची जागा थर्ड राऊंड मध्ये बनेल यासाठी आमचा प्रेक्षक जागा झालाय. सर्व सपोर्टर जागे झालेत. सामना 2 बॉल 6. एक फटका एक झटका. दोनही संघांची बाजू मजबूत. 50-50 मॅच. 2 बॉल 6. प्रशांतचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. सामना शेवटच्या बॉल वरती जाऊन पोहोचलाय. 1 बॉल 6 धावांची गरज. विजयाचा षटकार तुर्बे संघासाठी चिन्मय ठोकणार का की प्रशांत डहाणू संघासाठी, ज्यांच्या नावामध्ये 222 संघर्ष योद्धा हे नाव आहे, तो डहाणू संघ इथे भरपूर संघर्ष केल्यानंतर विजय हा खास असणार आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकणार तो मात्र सुटकेचा निश्वास सोडणार. 23 चेंडू पर्यंत हा सामना कोण जिंकेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. अशी मनसे रायगड चषकाची मॅच. 1 बॉल 6 धावांची गरज. म्हणजे षटकार ठोकावा लागेल. 5 धावा जर झाल्या तर सामना टाय होऊ शकतो, पण 5 धावा कदाचित वाईट टाकला तरच त्या धावा येऊ शकतात. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल. 1 बॉल 6. एक बॉल 6. फटका चिन्मयचा. चेंडू इथे बाउंड्री लाईनच्या आत जिंकलाय तो मात्र 222 संघर्ष योद्धा डहाणू. काय बॅटिंग केली होती चिन्मयने. एक फटका त्याला खेळायचा होता. 4 चेंडू त्याच्याकडे होते आणि इथून मात्र सामना गमावला तो तुर्बे संघाने. जिंकलाय 222 संघर्ष योद्धा डहाणू. चला डहाणू संघ अभिनंदन. आपलं हार्ड लक खरं तर तुर्बे संघाची. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय तो मात्र 3 विकेट ज्याने कमावल्या, महत्वाचं षटक टाकलं, तो काशीनाथ ठरला या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. लगेचच टॉस होईल नेक्स्ट मॅचचा, क्वालिफायर मॅचचा. जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात असेल तो मात्र संघर्ष योद्धा 222